मित्रांनो, हीच मिरवणूक आज आपण पाहण्यासाठी जाणार आहोत पारनेर या तालुक्यामध्ये असलेलं वाळवणे या गावामध्ये। मित्रांनो, मी तुमचं गणेश पांडे, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आज बैलपोळा आहे, तर बैलपोळ्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। अगोदर मित्रांनो, आज बैलपोळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी आपण 80 किलोमीटर दूर जाणार आहोत, म्हणजेच पारनेर तालुक्यामध्ये असलेल्या वाळवणे या गावामध्ये। आपल्या वाळवणे गावामध्ये मित्र राहतो, त्यांनी आपल्याला बोलवलं आहे तिथे। तर आज ऊन पण प्रचंड आहे, पाऊस काही येऊ शकत नाही असं वाटत आहे। तर या कडक उन्हामध्ये आपण प्रवास करणार आहोत 3 तास, तर चला तर मग जाऊया। तर सांगायची म्हटलं की तुम्ही म्हणाल तू गणपती बाप्पाचा ब्लॉग टाकणार होता, टाकला नाही अजून। मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती, गणपती बाप्पाचा ब्लॉग लवकरच टाकणार आहे माझ्या गावाकडचा। पण मित्रांनो, असा विषय झाला म्हणजे की जो गणपती बाप्पाचा ब्लॉग होता तो मी एडिटिंग करून सर्व झाला होता आणि चुकून माझ्याकडून तो गॅलरीमधून डिलीट झाला आहे। तो पण मी ब्लॉग पुन्हा एडिटिंग करून तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे। मित्रांनो, बैलपोळा हा शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण आहे। हा सण जोरात साजरा केला जातो। या दिवशी बैलांना सजविले जाते व त्यांची पूजा केली जाते आणि डीजे वाजवत त्यांची गावामध्ये मिरवणूक काढली जाते। हीच मिरवणूक पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत पारनेर या तालुक्यामध्ये असलेलं वाळवणे या गावामध्ये। वाळवणे हे गाव पारनेर तालुक्यात असून गोडेगाव या गावापासून 80 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। 3 तास गाडीचा प्रवास करत आणि या भन्नाट उन्हाचा प्रभाव पडत आम्ही निघालो। आज बैलपोळ्या दिवशी ऊन आणि हवा प्रचंड होती। गाडीवरती जाताना ऊन आणि हवा प्रचंड लावत होते आम्हाला। ऊन आणि हवेचा प्रभाव जास्त असल्यामुळे आमची टोपी डोक्यावरून खाली पडली। मित्रांनो, पावसाळा चालू आहे पण आज पाऊस नव्हता। खूपच छान वाटत होतं गाडीचा प्रवास करता या कडक उन्हामध्ये आणि शांत हवेमध्ये। पण जेव्हा घराच्या बाहेर निघालो तेव्हा ऊन खूपच होता आणि असं वाटलंच होतं की आज आपल्याला बैलपोळ्याची मिरवणूक 100% पाहायला मिळेल। पण अचानक वातावरणामध्ये बदल होऊन अचानक जोरात पाऊस सुरू झाला। मित्रांनो, पाऊस खूपच असल्यामुळे आम्ही गाडी उभी करून एका हॉटेलकडे थांबलो। पाऊस इतका पडत होता की असं मनामध्ये सारखं वाटत होतं आज आपल्याला बैलपोळ्याची मिरवणूक ही पाहायला मिळणारच नाही। एक मित्र आमचा रील्स बघत होता। रील्स बघता बघता तो हसत होता की रडत होता, हेच काय आम्हाला समजत नव्हतं। इकडून पुसतोय तो। अरे आम सिरियस बंद झाला। एक ते दीड तास पावसाची कमी होण्याची वाट बघता बघताच आम्ही प्रवास चालू केला। मित्रांनो, पाऊस खूपच पडल्यामुळे रस्त्यावरील पाणी पूर्णपणे साचले होते। मित्रांनो, पाऊस थांबल्यामुळे रस्त्यावरील व्ह्यू एकदम पाहण्यासारखे होते।
3 तासाचा प्रवास करत आम्ही फायनली आमच्या मित्राच्या गावाला पोचलो. मित्रांनो 3 तास प्रवास करत आपण आपल्या मित्राच्या गावाला पोचलो आहोत आणि खास बैलपोळा पाहण्यासाठी एवढं लांब आलोत आपण. मित्रांनो गावाकडच्या सर्व बैलांना सजवून मंदिराकडे नेले जातं. मंदिराचं दर्शन करून एका चौकामध्ये आणलं जातं व डीजेच्या आवाजामध्ये बैलांना नाच. बैलपोळा हा सण शेतकरी आणि त्यांच्या गुराढोरांमधील खोल नाते प्रतिबिंबित करतो, जो शेतातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे. चांगल्या कापणीच्या क्रांतीबद्दल आभार मानणे आणि समुद्राची प्रार्थना म्हणूनही याकडे पाहिले जाते. पोळा निसर्ग प्रशोधन आणि ग्रामीण जीवनशैलीत प्रहार करण्याचा मूल्यांना बळकटी देतो. लोक लवकर उठल्यानंतर पवित्र स्नान करतात. कुटुंबातील पुरुष सदस्य त्यांच्या बैलांना अंघोळ घालतात आणि त्यांना हळदीने रंगवतात आणि त्यांना हार, फुले, घंटा आणि दागिन्यांनी सजवतात. मित्रांनो, गावामधली पोरं डीजे लावून या बैलपोळ्याचा आनंद घेत असतात.
मित्रांनो, काही वेळातच पाऊस जोरात सुरू झाला. पावसामध्ये सुद्धा ही गावाकडची पोरं या बैलपोळ्याचा आनंद घेत होती. पावसाचा प्रमाण जास्त असल्यामुळे मिरवणूक बंद करण्यात आली. आम्ही मित्राच्या घरी गेलो. मित्राच्या घरी जेवण वगैरे करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पडतंय तुम्ही रिस्क नका घेऊ. पावसाची ना नाही पाऊस त्याला देऊ का हे. रात्री 9 वाजता वाळवणे या गावामधून आम्ही निघालो. देवाला एकच प्रार्थना करत होतो की पाऊस नको येऊ दे, सुखरूपपणे आम्ही आमच्या घरी पोहोचू दे. जर तुम्हाला वाळवणे या गावचा बैलपोळा आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून माझ्यापर्यंत कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आता भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये.